मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत भाविक अयोध्येकडे रवाना. जय श्रीरामच्या गजरात शासनाचे मानले आभार. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत निवड झालेल्या जवळपास 800 ज्येष्ठ नागरिक भाविकांचा पहिला गट आज विशेष रेल्वेद्वारे अयोध्या दर्शनासाठी उत्साहात रवाना झाला. जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमला आणि आनंदाच्या भरात भाविकांनी शासनाचे आभार मानले. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या या योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता यावं हा आहे. याच योजनेच्या पहिल्या टप्प्यात नंदुरबार जिल्ह्यातून निवडलेले भाविक आज प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी अयोध्येकडे प्रयाण करतायत. या भाविकांची विशेष तीर्थदर्शन रेल्वे आज आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमशा पाडवी, भाजप आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि भक्तिभाव झळकत होता. अनेक भाविकांनी नाचगाण्यात सहभाग घेत जयघोष करत रेल्वे प्रवेश केला. शासनाने आम्हा सामान्य नागरिकांना देवदर्शनाची सुवर्ण संधी दिली. ही योजना आमच्यासाठी वरदान आहे असं भाविकांनी सांगितलं. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितलं, ही योजना बंद होईल अशी अफवा पसरवत आहेत, परंतु ही योजना भविष्य काळातही सुरूच राहील. आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितलं, ही योजना पुढेही राबवली जाणार असून महाराष्ट्रातील हजारो ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शनाची संधी मिळत राहील. या प्रसंगी रेल्वे विभाग, समाज कल्याण विभाग व पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. किंवा तीर्थक्षेत्राला ज्येष्ठ लोकांनी दर्शन द्यावेत म्हणून या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी एक योजना बनवली होती. 60 वर्ष वयाच्या वरच्या माणसांनी देवदर्शन केले पाहिजे आणि त्याच्यासाठी या योजनेची सुरुवात झाली आणि त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे की त्या योजनेची पहिली रेल्वे आज नंदुरबारहून जाते आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जरी योजना चालू केली असेल तरी सुद्धा आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांनी तिघांनी ही योजनेला कट न लावता ही योजना चालूच ठेवली पाहिजे महाराष्ट्रातून असा निर्णय घेतला. त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. आमच्या आदिवासी गरीब जिल्ह्यामध्ये हे लोक तीर्थक्षेत्रासाठी जाऊ शकणार नव्हते, पण सरकारच्या माध्यमातून आज हे जातात आहे. राजकारणाचा भाग नाही, परंतु परमेश्वराच्या दारावर तुम्हाला मला सर्वांना आज नाही उद्या जायचंच आहे आणि म्हणून रामलीलाचं दर्शन घेण्यासाठी आज ही सगळी मंडळी नंदुरबारहून जाते आहे. समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून आमचे नेते आदरणीय शिरसाट साहेब मंत्री त्यांनी सुद्धा तरतूद ठेवली आणि तेवढा पैसा त्यांनी या योजनेसाठी दिला. म्हणूनच या लाभार्थ्यांना आज परमेश्वराच्या चरणी जाता येत आहे. पुनश्च एकदा या सगळ्या जाणाऱ्या माझ्या भाविकांना 800 भाविक आजच्या रेल्वेत जातात आहे, त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्यासाठी तर मागाच, पण नंदुरबार जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी, शेतकऱ्यासाठी सुद्धा परमेश्वराकडे काही ना काही मागणी करजा. फक्त आपल्या कुटुंबाचा विचार नका करू. या जिल्ह्यामध्ये सुखशांती नांदली पाहिजे. या जिल्ह्याच्या शेतकऱ्याचे कष्ट दूर झाले पाहिजे. याच्यासाठी प्रभू रामचंद्राला आपण सगळे मिळून प्रार्थना करूया. असं नाही, सगळ्या योजनांना बघा अपप्रचार होतोय. लाडकी बहीण योजना 1500 रुपये सरकारने दिले. सरकार 2100 करणार आहे, पण थोडासा उशीर आहे. सगळे सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही आणि म्हणून सरकारने सांगितलं की भविष्यामध्ये आम्ही 2100 रुपये सुद्धा देऊ. पण आज सरकारची आर्थिक परिस्थिती विचारात घेता तुमचं माझं स्वतःचं बी कुटुंब मर्यादित पैशामध्येच वाटतं आणि त्याच्यामुळे कुठल्याही योजनेला कट मिळणार नाही याची खात्री आम्हाला आहे. एकनाथ शिंदे यांनी जो फॉर्म भरला त्याच्यासाठी आम्हाला अयोध्या जाण्यासाठी मिळालेलं आहे. आता आम्ही सर्व मायवणातले, मोठा मायवणा, लहान मायवणा परिसरातील सगळे एकत्र झालेलो आहोत. विशाल माळी यांच्या मदतीने सगळ्यांना पाहायला मिळत आहे. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं,
कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।